हाय फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स. आम्ही बघतोय मंकीज. हा बघ मंकीज. खूप सारे मंकीज. खूप सारे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग. तर ही आहे सकाळ, म्हणजे रोजची माझी सकाळ ही अशीच असते. खूप गडबड असते सकाळी सकाळी, कारण की आपल्याला सकाळचं कामं आवरायचे असतात आणि त्याच्यात जर घरी लहान मुलं असलेत ना तर अजूनच जास्त गडबड होते, कारण की त्यांची स्कूल असते आणि स्कूलसाठी मुलांना तयार करणं हा खूप मोठा टास्क आहे, कारण की त्यांना उठायचं जिवार येतं. त्याच्यानंतर त्यांचे बरेच काही कारणं असतात आणि त्यात आमच्या इथं आले होते हे पाहुणे. म्हणजे सकाळी सकाळी ना गार्डनमध्ये माकड आले होते आणि त्यामुळे विदिश आहे ना स्कूलसाठी तयारच होत नव्हता आणि कसं बसं मी त्याला स्कूलसाठी तयार केलं. आणि फायनली दादूचं आवरलेलं आहे. हो ना दादू, कुठं जायचंय बेटा तुला? मंकी बघायला आणि ट्रिपला पण जायचंय ना. चला मग लवकर चला चला, ट्रिपला जाणार आहे दादू. दादू तुझं आय कार्ड घेऊन गेलो. थांबी घालून देते हा. आणि सकाळचा जो काही टास्क असतो मुलांना आवडतो तो माझा कम्प्लीट झालेला आहे. आणि आज विदिष्टीला स्कूलमध्ये ट्रिप जात असल्यामुळे मी पण त्यांना सोडवायला सोबत जाते. तर आता आम्ही जाते स्कूल, कारण की दादूला जायचं ट्रिपला आणि आशमीला जायचंय स्कूलला. आणि आशमी आज काय करून दिले? फिश करून दिली आणि स्कूलमध्ये कलर करायचे आम्हाला. आज ना विदिशची ट्रिप गेली त्यामुळे मी आपल्याचं केलेलं होतं. मग त्याच्यामुळे त्याला टिफिनमध्ये पण आपले होते आणि घरी पण नाश्ता झालेला आहे. आणि त्या नाश्ता झाल्यानंतर आहे ना की जेवणाचं एवढं काही नसतं, हलकं फुलकंच असतं. त्यामुळे आज आम्ही करणार आहे मेथीचे धपाटे आणि मी त्याची तुम्हाला रेसिपी दाखवते. सो स्टे ट्यून. हिवाळ्यामध्ये ना हिरवा भाजीपाला खूप स्वस्त आणि छान मिळतो. तर सध्या आता बाजारात हिरवी भाजी म्हणून मेथीची भाजी खूपच येते आहे. त्याच्यामुळं आज आम्ही आता हिरवेगार अशा मेथीच्या भाजीच्या दशम्या करणार आहोत. तर आता दशम्या करण्यासाठी मी सगळ्यात पहिले मेथीची जी भाजी आहे त्याचे पानं निवडून घेतलेले आहेत आणि आता ती अशी बारीक चिरून घेत आहे. आणि त्यानंतर मी सर्व भाजी स्वच्छ पाण्यामध्ये छान धुवून घेतलेली आहे. दशमीमध्ये टाकण्यासाठी मी घेतलेला आहे लसण, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मिरच्या. तर मी ज्या करत आहे दशम्या त्या हिरव्या करत आहे, त्याच्यामुळे मी आता मिरच्या घेतलेल्या आहे. तिखट पण टाकू शकतात, कोणी लालही करतं, त्यांना लाल आवडतं असेल तर तिखटही टाकता. आणि मी वाटताना त्यात थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे आणि असे वाटण तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर मी आता घेत आहे गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठानंतर मी त्यात टाकणार आहे बेसन पीठ. ज्वारीचं पीठ पण टाकू शकता, पण ज्वारीच्या पिठाने थोडेसे कडक बनतात. मऊ बनण्यासाठी मी फक्त बेसन पीठ आणि गव्हाचं पीठच घेत आहे. लागेल तेवढं पीठ घेतल्यानंतर मी आता जी काही पेस्ट तयार केली होती, लसण, मिरची, कोथिंबीर आणि जिरं, ती सर्व पेस्ट त्याच्यामध्ये टाकते आहे. आणि त्याच्यानंतर मी आता जी मेथी चिरलेली होती ती मेथी पण मी आता सर्व पिठामध्ये कालवली आहे. आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि हळद. आता हळद ही आवडीनुसार पण टाकता येते, म्हणजे कोणाला असं डार्क येलो कलरची जर आवडत असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी जास्त हळद टाकावी. त्यानंतर मी आता चवीसाठी त्यामध्ये टाकत आहे ओवा. आणि तसंच ओवा टाकल्यानंतर मी तीळ पण टाकत आहे, कारण तीळ पण दशमीमध्ये खूप छान लागते. म्हणून मी असं तीळ आणि ओवा आता पिठामध्ये टाकलेलं आहे. आणि आता सर्व पीठ आता मी पाण्यामध्ये भिजवून घेत आहे. तर दशमी, पराठे हे जे काही पदार्थ आहेत ना हे लहान मुलांसाठी खूप चांगले असतात, कारण की ते असे ग्रीन व्हेजिटेबल्स खात नाही. मुलांना सहसा आवडत नाही आणि भाजी करून तर ते शक्यतो खात नाही. मग त्याच्या जागी त्याच्यामध्ये आपण असे पराठे म्हणा किंवा दशमी ह्या प्रकार जर केले तर ते आवडीने खातात. तर जे मुलं ग्रीन व्हेजिटेबल्स खात नाही त्यांच्यासाठी दशमी किंवा पराठे हा एक उत्तम उपाय आहे. आणि मी पण आता अश्वविधीसाठी नेहमी असंच करते, कारण की ते ग्रीन व्हेजिटेबल्स खात नाही. तर आता दशमीचं पीठ भिजवल्यानंतर मी विदेशला घ्यायला स्कूलला चाललेली आहे. चला तर मग विधीच्या फर्स्ट ट्रिपचे आपण रिॲक्शन बघूया. छोटीशी देवी होती तिथे आणि मंदिरात काय होतं? काहीच नव्हतं. कुत्रा होता का? आणि साईबाबा कुठे होते? मध्ये होते का? मग तू जय जय केलं का त्यांना? जय जय केलं? कसं केलं जय जय? ते शिशी काय काय होतं खेळायला? स्लाइड होते का? स्लाइड होते हो का? आणि दगड पडून जातो.
पडून जातो. हो का? आणि स्विंग होता का तिथे? इकडे इकडे गाडी आली, इकडे इकडे. आणि झोका होता का? झोका हो का? तुझी बॅग घेतो का तू? बॅग घेतो तुझी ही छोटी छोटी? मी घेऊ का? बर, चल तर मग आता घरी जायचं का आपण पटपट? बाय कर मग, बाय बाय कर ना. तर आता मी विदेशला घेऊन घरी आले आणि पूर्ण रस्त्याने विदेशच्या अशाच गप्पा चाललेल्या असतात आणि त्याने मला ट्रिपमध्ये काय झालं काय नाही ते सर्व रस्त्याने सांगितलं. आणि त्यानंतर आता मी दशम्या करते. आणि असं आपण काम करताना ना मुलं खूप असे मध्ये मध्ये काहीतरी त्यांचं असतं. तसंच आता विदेश आम्हाला नेहमी काम करताना असंच मध्ये मध्ये काही सांगत असतो आणि आपलं एक तर कामाची गडबड असते आणि त्यांच्या काही गोष्टी त्यांना ज्या लागत असतात ते त्यांना द्यावी लागतात. तर असंच काही माझं रोज होत असतं. घरी आल्यानंतर मी जे काही दशमीचं पीठ भिजवलेलं होतं त्या सगळ्या आता मी दशम्या लाटून घेत आहे. आणि आता आज मंगळवार होता तर मंगळवारच्या दिवशी आमच्या इथे बाजार असतो म्हणजे भाजीपाला वगैरे आज आईने आणलेलं होतं. आणि त्याच्यात विदेश आता घरी आलेला तर तुम्ही मागं बघू शकता. तर विदेश आणि आईच्या इतक्या छान गप्पा चालू होत्या. म्हणजे तो प्रत्येक भाजीचं नाव वगैरे सांगत होता किंवा काही आईंना हेल्प करत होता. तर लहान मुलांची हेल्प ही म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की त्यांची हेल्प कमी आणि काम वाढवणं जास्त हेच त्यांचं काम असतं. आणि असंच काही रोज आमच्या घरात चालूच असतं दिवसभर. आणि त्यानंतर माझ्या आता दशम्या झालेल्या आहेत. आणि जर विदेश आणि आश्वीसाठी काहीतरी नवीन म्हणून ट्रायंगल शेपच्या मी ह्या दशम्या करते. आणि त्यांना असं करूनच द्यावं लागतं म्हणजे त्यांना ट्रायंगल सर्कल असे वेगवेगळे शेपमध्ये तयार करावं लागतात पराठे. आणि त्याच्यामुळं आता हे 2 जे पराठे हे खास आश्वी आणि विदेशसाठी मी करून घेत आहे. आणि ह्या अशा गरमागरम दशम्या माझ्या तयार झालेल्या आहे. आणि मी दशम्या करेपर्यंत आईने हे सर्व सलाड वगैरे जे ताजं ते काढून ठेवलेलं. आणि आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहे. आणि गरम गरम दशमी लोणचं वगैरे असं आजचं जेवणाचा मेनू आहे. जेवण झालं आणि त्यानंतरचं सर्वात जास्त कंटाळवाणं काम म्हणजे जेवणाचे भांडे. तर हे भांडे लगेच घासण्याला खूप जिवार येतं म्हणजे बहुतेक जणींना असं जिवार येत असावं. पण ते लगेचच्या लगेच जर झालं ना तर नंतर असं कामं पडत नाही किंवा ते कामं उरत नाही. त्याच्यामुळं मी पण लगेचच्या लगेच सर्व कामं करते. आणि लगेच जेवण झाल्यानंतर मी जेवणाचे जे काही भांडे असते ते लगेच घासून घेत असते. आणि आम्ही रोजचे भांडे हे ना सिंकमध्येच घासतो त्याच्यामुळं भांडे जास्त उरतही नाही आणि जास्त असं कामही मला कंटाळवाणं वाटत नाही. म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला की लगेच ते भांडे होतात लगेच जेवणाचेही भांडे होतात. त्याच्यामुळं जास्त असं काही पसाराही दिसत नाही आणि कामही पटपट होतं. आणि त्यानंतर मी आता करत आहे किचनचा ओटा क्लीन. आणि आता किचनचा ओटा क्लीन करून झाल्यानंतर माझे दुपारचे जे काही काम आहे ते सर्व कामे असे संपून जातात. आणि अशा प्रकारे मी रोजची माझी किचन ओट्याची रोजची क्लिनिंग ठेवते. जेणेकरून जेव्हा संध्याकाळी आपण थोडासा आराम करून उठतो आणि त्याच्यानंतर किचन ओटा वगैरे असा क्लीन दिसला तर संध्याकाळचे जे काही कामं असतात त्याच्यासाठी आपल्याला फ्रेश वाटतं. म्हणून मी रोजच अशी दुपारी क्लिनिंग करून घेत असते. आणि जसं की मी म्हटले की माझे कामं संपतात पण ते कामं हे कधीच संपत नसतात. कारण की त्यानंतर आता आश्वी विदेशचं जेवण बाकी आहे. कारण की ते टिफिन खाल्ल्यानंतर त्यांना तेव्हा भूक नसते आणि जेव्हा आपल्याला वाटतं आपलं कामं संपले तेव्हा त्यांना भूक लागते. त्याच्यामुळे आता त्यांचं जेवण चालू आहे. तर अशा प्रकारे आश्वविधीच्या जेवणाने माझे दुपारचे कामं संपलेले आहेत. आणि हे आहे विदेशच्या ट्रिपमधले काही व्हिडिओज. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.